आपण महायुतीच्या निमित्तानं लढणार। आपण लवकरच माझा विचार आहे पुण्यामध्येच सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्राच्या चांद्यापासून बांद्यापर्यंत कोकणातनं पण मुंबईपासून उत्तर महाराष्ट्र सगळीकडच्याच कार्यकर्त्यांना महिलांना युवा युवतींना बोलवायचं आणि एक दिवसाचं शिबिर घ्यायचं। मी लवकरच त्याची तारीख आज माझी गडकरी साहेबांची पण त्या ठिकाणी चर्चा होईल। त्या पद्धतीनं माझी भाऊ आणि बाकीच्या सगळ्या सहकार्यांना विनंती आहे की तुम्ही बालेवाडीच्या बुकिंगच्या तारखा कुठल्या उपलब्ध आहेत त्या पद्धतीने बघा। शनिवार किंवा रविवार असेल तर जास्त उत्तम, कारण लोकांना थोड्याशा सुट्ट्या असतात आणि त्याच्यातनं त्यांना यायलाही सोयीचं होतं। तर त्या प्रकारे आज वर्किंग डे नाही पण उद्या वर्किंग डे असेल तिथं राजेश देशमुखच आहे ना, राजेश देशमुख आपले कलेक्टर होते, तेच मला वाटतं क्रीडा आयुक्त आहेत, त्यांच्याशी बोलून त्या ठिकाणी घ्या आणि एक दिवसाचं शिबिर आपण तिथूनच घे। मित्रांनो, मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, कोणी काही आपल्याबद्दल आरोप प्रत्यारोप करत असेल तर कालचाच DPCच्या तिथूनच घे, ओरडता येते प्रकारची चर्चा सुरू झाली। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी अतिशय वेळेमध्ये मीटिंग सुरू करणारा एक कार्यकर्ता आहे। तुमच्या सगळ्यांच्या जिला उत्पन्नाचं काही साधन नाही तिला फुल ना फुलाची पाकळी देण्याचा प्रयत्न या माझी लाडकी बहीण या योजनेच्या मार्फत आम्ही सगळ्यांनी केलेला आहे आणि त्याचा महाराष्ट्रातल्या तमाम महिलांनी खूप उत्साहाने स्वागत केलं। त्याचा मनस्वी आनंद आम्हाला आहे। उद्या मी जरी माझा वाढदिवस असला तरी नगर जिल्ह्यामध्ये, नगर शहरामध्ये, पारनेर शहरामध्ये, श्रीगोंद्यामध्ये आणि कर्जतला मी जाणार आहे। तिथं अशाच पद्धतीनं असंख्य महिलांना मी तिथं भेटणार आहे, त्यांचे हितगुज साधणार आहे, त्यांचे काही प्रश्न असतील अडचणी असतील तर त्या समजून घेणार आहे। आज मगाच्या मेळाव्यामध्ये आमच्या दीपक भाऊ मानकरांनी एक गोष्ट माझ्या लक्षात आणून दिली की जी आमच्याकडनं राहून गेलेली होती, तृतीयपंथीमधल्या देखील आमच्या घटकाला ते 21 ते 65 वयोगटातील त्या 2.5 लाखाच्या आत त्यांचं उत्पन्न असेल तर त्यांनाही हा लाभ मिळाला पाहिजे आणि तो लाभ देण्याच्या करता मी मुंबईला गेल्यानंतर निश्चितपणे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्या